आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7. हातरुणच्या महात्मा गांधी विद्यालयात स्वच्छतेचा बोजवारा, पाण्याची उधळपट्टी, शिक्षकांची गैरहजेरी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावातील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात गंभीर प्रकार समोर आले आहे. शाळेत स्वच्छतेचा अभाव, पाण्याची उधळपट्टी आणि काही शिक्षकांची गैरहजेरी यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांकडून केला जात आहे. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा केला जातो. मात्र नळ सुरू झाल्यानंतर पाण्याच्या टाकीकडे लक्ष देणारे कोणीही नसल्याने टाकीतून पाणी सतत वाहत राहते आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आधीच परिसरात पाणी टंचाईचे सावट आहे. अशा परिस्थितीत शाळेतच पाण्याची उधळपट्टी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या टाकीजवळ साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे शाळेच्या मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जात आहे. याशिवाय काही ठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडूनच कामे करून घेतली जात असल्याचेही चित्र दिसत आहे, ज्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शासनाने सर्व शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियमित उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही हातरुण, सिंगोली, मालवाडा, खंडाळा, बोरगाव, वैराळे, कारंजा, रमजानपूर आणि कंचनपूर परिसरातील काही शाळांमध्ये शिक्षक अपडाऊन करत असल्याचे बोलले जात आहे. काही शिक्षक शाळा सुरू असतानाही शेतात, हॉटेलमध्ये किंवा स्वतःच्या व्यवसायात व्यस्त असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर काही शिक्षक शाळेत येऊन फळ्यावर काही शब्द लिहून बाहेर गप्पा मारत बसतात, अशी तक्रार पालकांनी केली आहे. या निष्काळजीपणामुळे गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना माध्यमांसमोर बोलण्याची भीती वाटत असून मुख्याध्यापक त्रास देखील देतील अशी भीती त्यांच्यात असल्याचेही सांगितले जात आहे. एकीकडे शिक्षकांना सरकारी पगार मिळत असताना स्वतःच्या मुलांना मात्र महागड्या इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवले जात असल्याने सरकारी शाळांवरील विश्वासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे नाव शाळेत नोंद असले तरी ते वर्षभरात फक्त परीक्षा देण्यासाठीच शाळेत येतात, असेही चित्र दिसून येत आहे. यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थंब मशीन किंवा बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. तसेच काही शिक्षक सुट्टीसाठी अर्ज देतात, मात्र त्याची नोंद रजिस्टरमध्ये न करता संध्याकाळी तोच अर्ज फाडून शिक्षकांना उपस्थित दाखवले जात असल्याचाही चर्चा परिसरात सुरू आहेत. या सर्व प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी हातरुण आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रकार गंभीर असून प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. इंडिया न्यूज R7 साठी काझी मेहंदी हसन.